नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जो वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे जो पायनर कंपनीने कार्यक्रम ठेवला होता, जे कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आलेले आहे, जे आपल्याला जे मार्गदर्शन सांगितलं, तर काय मार्गदर्शन दिलं आपल्या सोबत, काय मार्गदर्शन दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? आज हा आपला अंचलगाव येथे कंपनीचा जो आहे ना, तो मळणी कार्यक्रम आपण करून दाखवला। मळणी कार्यक्रम म्हणजे काय, कंपनीचा आज 35-24 जे हायब्रिड आहे, आपण इथं डायरेक्टली लोकांना उत्पन्न काढून दाखवलं। यामध्ये अशी कुठली कंपनी नाही की शेतकऱ्यांना डायरेक्टली समक्ष ही पोळ ही मशीन आणि आलेलं उत्पन्न हे असं कोणतं दाखवेल। तर हे फक्त पायनियर करते। पायनियरमध्ये हे 35-24 जे वाहन आहे, आज इथे जो आपण कार्यक्रम घेतला अंचलगावमध्ये 2.5 एकर क्षेत्रफळ होतं। 2.5 एकर क्षेत्रफळामध्ये 83 क्विंटल असं विक्रमी उत्पन्न आपल्या वारात आलेलं आहे। तर त्या संदर्भात आपण हा आज प्रोग्राम ठेवला होता। आज अंचलगाव गावामधले 250 ते 300 शेतकरी या प्रोग्रामसाठी उपस्थित होते। थोडक्यात या व्हरायटीला एवढं उत्पन्न काय येते, याचे कॅरेक्टर काय आहे तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये उभं राहण्याची क्षमता, जे आपण मुळाचं कॅरेक्टर म्हणतो, ते खूप महत्त्वाचा रोल बजावते। तसंच इथे एक समान आकाराचे टोकापर्यंत भरलेले कंस असतात। इथे सारखे कंस टोकापर्यंत भरले म्हणजे तुमचं उत्पन्नात फरक होतो, त्याचं टोक पण उभं असतं। त्यानंतर इथं जसं आम्ही तुम्हाला सांगतो, जे की आमचं स्पेशल कॅरेक्टर आहे लायनिंगचं कॅरेक्टर। या व्हरायटीमध्ये तुम्हाला जास्त आडव्या लाईनी भेटतात, जसं की इतर वाणामध्ये 14 आणि 16 इथपर्यंतच लाईनिंग असतात। याच्या पलीकडे पण जाऊन आपल्या पायनर 35-24 मध्ये 18, 20 आणि 22 लाईनिंग पर्यंत आडव्या अशा लाईन येतात। त्यासोबतच इथं चौथं कॅरेक्टर जे आहे, हिचं दाण्याची टक्केवारी, आपण दाण्याची टक्केवारी म्हणजे काय, हिचा हा जो बिट्टीचा पार्ट आहे ना, हा खूप कमी प्रमाणात आहे आणि आपल्याला जे उत्पन्नाचा भाग आहे, आपल्याला दाणे त्याचा आपल्याला उत्पन्न व्यापारी आपल्याला पैसे देतो, त्या दाण्याचा जो पार्ट आहे हा खूप जास्त आहे। म्हणजे 80 ते 85% दाण्याची टक्केवारी, 10 ते 15% पार्ट हा आपला वेस्टेज भाग जो आहे की बिट्टी, ते या व्हरायटीमध्ये। हे तिचे 4 असे मुख्यतः वैशिष्ट्य असे जे हिला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतं। याचं सेलिंग वगैरे आहे, तिचं लायनिंगचं कॅरेक्टर, लायनिंगचं कॅरेक्टर खूप जास्त आहे। जे इतर वाणामध्ये तुम्हाला 14-16 लाईनी भेटतात, ते आपल्या वाणामध्ये तुम्हाला 20-22 पर्यंत लाईनी, आणि काही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर 24 पर्यंत सुद्धा लाईनी भेटतात। तर हे पायनियर 35-24 बद्दल थोडक्यात माहिती। व्हरायटी रोगप्रतिकारक व्हरायटीमध्ये आहे, हिरवागार चारा राहते, वाढ चांगली होते, तुम्ही जनावरांसाठी पण चारा करू शकता। हे थोडक्यात माहिती। आणि आपल्या सोबत काही शेतकरी पण त्यांचे उत्पन्न घेतलेले आहेत, आपण त्यांचा पण अभिप्राय घेतला। आज ते कार्यक्रम उपस्थित होते, त्यांना कसं वाटतं? आपल्यासोबत कुणकी गावचे कडू भाऊ आहे, तर हे शेतकरी, तर आपली काय प्रतिक्रिया जे साहेबांनी सांगितले? मागच्या वर्षी मी 2 केल्या होत्या। मागच्या वर्षी पाणी नसताना एकच पाणी दिलं होतं मला। एका पिशवीला कमीत कमी 22 क्विंटल कापूस महिन्याची झाली होती, मका झाली। हा 22 क्विंटल झाली होती मला एका वर्षी। यावर्षी 18-19 क्विंटल झाली मला। जे फायनल शेड तुम्हाला कसं वाटलं बा? चांगलं आहे, बाकीच्या मक्कामध्ये जी बिट्टी मोठी राहते आणि आपल्या फायनल कंपनीच्या याच्यामध्ये बारीक बिट्टी का राहते? काय व्हरायटीचे कॅरेक्टर असतात, जे आम्ही डेव्हलप केले, की आम्हाला फक्त द्यायचं, त्याच्यामुळे आम्ही ॲडिशनल पार्ट हा बिट्टीचा कमी दाण्याची साईज लाईनिंग बनवलेली आहे। वारंवार सांगतो तुम्हाला, विदर्भामध्ये बिट्टी मोठी दिसते, तर त्यांनी काय केलं, फक्त दिसण्याला कधी सोडून ठेवलं, आपण फक्त त्याची बिट्टी बारीक करून लाईनिंग वाढवली। त्याच्यामुळे हा एक त्याचा फरक येतो की आमच्या लाईनिंग जास्त असल्यामुळे काय ना, बिट्टीचा पार्ट हा खूप कमी, जी व्हरायटी पोचते, ताकद लावते, ती तिच्या पूर्ण दाण्यावरती आणि हिऱ्यावरती लावते। आपल्यासोबत पानगावांचे अमोल भाऊ कंपनी प्रतिनिधी, यांची काय प्रतिक्रिया? जसं की आता साहेबांनी पण सांगितलंय, बिट्टीचा भाग खूप महत्त्वाचा आहे। बिट्टी अतिशय बारीक असते, बिट्टी 10 ते 15% बिट्टी निव्वळ दाण्याच्या प्रमाणे पायनियर पिपल। आज आम्ही त्या अंचलगावामध्ये आज लाईव्ह थ्रेशिंग डे केला। लाईव्ह थ्रेशिंग डेमध्ये शायनर भाऊ जाधव यांचं विक्रमी उत्पादन आम्ही या ठिकाणी काढून लागलं। 2.5 एकरामध्ये 83 क्विंटल, 2.5 एकरामध्ये 83 क्विंटल उत्पन्न या ठिकाणी विक्रम काढून दाखवलं। लाईव्ह 350 शेतकऱ्यासमोर आम्ही एक प्रात्यक्षिक पूर्ण केलं, जे की वाणाचे कॅरेक्टर असतील ते आम्ही पूर्ण समजून सांगितले। आणि जे की येणाऱ्या हंगामात जे की पायनियर कंपनी, जे की डीलर लोकांना न देता शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम राबवते, जे की आता पायनियर कंपनी सत्कृती उडान ही नवीन एक ॲक्टिव्हिटी राबवते, जे की तुमच्याच गावात जे काही आम्ही शेतकरी मे महिन्यामध्ये जे आम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याच्यात मे महिन्यामध्ये जो लकी ड्रॉ होणार आहे,
गरज असेल ते आम्ही तिथं दाखवणार. शेतकऱ्यांना तुमच्या गावातले जे शेतकऱ्याचे लॉकडाऊनमध्ये नाव देखील अशा पद्धतीने या अंचल गावामध्ये आम्ही आमच्या कंपनीच्या वतीनं देखील नवीन वाहन हे विकसित झालेलं आहे. या 350 लोकांपर्यंत प्रत्यक्षित करून टाकतो. धन्यवाद. नाही तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्याला आता फायनल कंपनी चर्चा बी केली जे की आम्ही पण एक शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्ही चांगल्या इंडस्ट्री सोबत काम करतोय आणि आम्ही ज्या शेतकऱ्याला माहिती देतोय ती आम्ही आमच्या वाहनापासून शेतकरी समाधानी आणि आमच्या वाहनापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटतंय. त्याच्यापासून शेतकरी पण आम्हाला जास्तीत जास्त जुळतंय आणि आमच्या वाहनाचं जे उत्पन्न चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला येतंय त्या पद्धतीने आम्ही पण या इंडस्ट्री सोबत जोडलेलं आहे. ज्या की पायनियर कंपनी सोबत जोडलेलं आहे जे की 7-8 वर्षापासून आम्ही चांगल्या वाहनासोबत जोडलेलो आहे आणि आम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय आणि आमचे शेतकरी मार्गदर्शन करून ते आमचं जास्तीत जास्त वाहन लावत आहे आणि आलेले जे रिझल्ट असतील ते आमच्यापर्यंत पोहोचून इतर शेतकऱ्यांना पण ते शेअर करत आहे. की आम्ही पण आम्हाला पण एक शांत झोप लागते की आम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं मेसेज देतो, चांगल्या वाहनाचा मेसेज देतो जे की आमचं पाहिजे क्रांतिकारी वाहन आहे. हे शेतकरी लोक समाधानी पण होत्या आणि आम्ही पण समाधानी होतो कारण आम्ही पण एक शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्हाला पण शांत पद्धतीनं झोप लागते. धन्यवाद. तुम्ही जे विचारले पायनियर पायनियर म्हणजे विश्वास, पायनियर म्हणजे पायनियर म्हणजे पायनियरचा अर्थ कंपनीच्या नावाचा खूप मोठा विषय. पायनियर म्हणजे जी इंडस्ट्री काही न करता कुठली गोष्ट पुढे करते ते पायनियर आहे. आम्ही अशा कंपनीचे हे आपलं भाग्य आहे की ही कंपनी शेतकऱ्यांच्या हितार्थ कंपनीचा पहिले विचार शेतकऱ्यांची शेतकरी आर्थिक कसं बडबडत तिच्या नावामध्येच पायनियर असल्यामुळे काय ना ती बारीक सगळ्यात पहिले कुठला उपक्रम पायनियर तर त्याच्या नावामध्येच असेल की पायनियर म्हटलं की तुम्ही पायनियर सोबत काम करताय तर का करताय तर हे सगळे कारण जे आहे ना ते आम्हाला कंपनीसोबत सोडवतात. तर मला असं बोलायचं बा जे दुसऱ्या कंपनीला जे आळई लागती तर या शेअरला ती आळई का नाही लागत बा? कसं असते काही व्हरायटी ज्या डेव्हलप करतात तेव्हा सायंटिस्ट करतात व्हरायटी त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर आपण त्याच्यामुळे इथे स्पेशल कॅरेक्टर असे की याच्यावरती पानांवरती बारीक बारीक ग्लो असतात त्याच्यामुळे त्याला लवकर बारीक खात इतर वाहनामध्ये ते नसतात. त्याच्यामुळे आपल्या वाहनामध्ये आपण तिथे रोगप्रतिकारक क्षमताही वाढवलेली त्याला आळी चालतात तर ते हे सांगताय ना का बा आमुष्याच्या दिवशी ते आळईचे अंडे घालते तर हे खरं आहे का बा? डिसाईड होतं की जेव्हा मक्का 35 ते 55 दिवसापर्यंत असते त्या दरम्यान जर का तुम्ही फवारा घेतला तर काय ना आपल्याला दिसत नाही पण आळीच्या मोग्यामध्ये शिरून काय ना पुरा खाते डॅमेज करते. समोर जेव्हा तुम्हाला मक्का वाढते तेव्हा असा गोल चट्टा दिसते बाजूला आपण तेव्हा फवारा घेतो आपण वाटतं आता आळी आली तेव्हा पण ती आळी पोगेतच खाल्लेली असते तेव्हा काय ना हा फवारा हा कमी पैशात पण बसतो आणि त्याचा वैशिष्ट्य म्हणजे असं आहे तुमचा जो समोर आपल्यासोबत सूर्यगटाचे मालक शायनाथ जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे? यांचा कार्यक्रम ठेवला काय वाटतं आज ऐकलं बघा तुमची बातमी माझे शेतकरी सांगत होते कार्यक्रमामध्ये का भरती पात्र होती आणि वाढली होती.
काय प्रतिक्रिया आहे तर आपली काय प्रतिक्रिया भाऊ तुम्ही जो कार्यक्रम ठेवला मी केबी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके अंचलगाव संबंधित तत्वाने आणि रान पण लवकर होऊन होतं PCC जोर्डन मक्का सेकंड नंबर मध्ये जे की कोरडवाहू जमिनीत पाण्याचं रोजचं हे कमी आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे तिथं PCC जोर्डन मक्का लावू शकतं जिथं बागायती क्षेत्र आहे तिथं फुल व्हेजिटेशन हायब्रिड आहे ती 35 दिवस तिथं लावू शकतो सेकंड जर बघितलं आपण योग्य लोकसंख्या तर आता हे खूप महत्त्वाचं पाठ आहे आपण लागवड करतो लोकांचे काय आहे ना पण होतं का आपलं एक ती 4 ठिकाणी त्याच्या अंतर्गत तर सफिशियंट अंतर मेंटेन होत नाही तर आपण जर बघितलं पाहिजे ना तर 2 फूट नवीन तर मक्का लागवड केली किंवा पट्टीने पट्टापट मक्का लागवड केली जळगाव खांद्याचे उत्पादन शेतकरी असतात ते पट्टापटमध्ये इतकं जबरदस्त ईड काढता इतकं उत्पन्न जबरदस्त काढता असं सांगितलं तुम्हाला आता हे ईड होतोय 50, 60, 55 क्विंटलपर्यंत 60 क्विंटलपर्यंत एकरी मक्का लागवड कारण ते पण पट्टापट होतात मक्काचा पुन्हा म्हणजे नर असतो आणि केस म्हणजे माझी ही पावडर केसांवरची पट्टी एक केस म्हणजे एक दाणा एक क्वालिटी 1000 क्वालिटीचं असतं तर ते जसे पावडरची केसांवरची आपण जे काही कार्यक्रम लावले तुम्ही जेवढं आज सर्विस असेल तेवढं आपण कार्यक्रम लवकर